लैक्टोज इंश्योरेंस क्या बोलते हैं भाई? ठीक ऑफ राईस खाऊंगा. काय आहे ब्रो? मिल्क कंझ्युम करण्यासाठी माझी डायजेस्टिव्ह सिस्टम बनली नाही आहे. हे जे तुम्ही डॉक्टर तुमच्या नावाच्या आधी लावतात, तर तुम्ही सर हॉस्पिटलमध्ये असले पाहिजे होते सर. मला म्युझिकची आवड होती, मला डॉक्टर ड्रे आवडत होता, त्यामुळे मी माझं नाव डॉक्टर असं ठेवलं. आमचे रसळ वडाळ्याला राहतात, आम्ही त्यांना वडाळ्याचा वडा म्हणतो. एक बीट बनवली, बोलला पार्थ घे तुला बीट घे. त्याच्यानंतर त्यांनी हीच बीट माझ्यासोबत 4 जणांना पाठवली. नमस्कार मित्रांनो, भावांनो आणि त्यांच्या मानलेल्या बहिणींनो. माझे नाव आहे प्रथमेश उतेकर आणि आज तुम्ही बघू शकता झालेला खर्च. जॉईंट फॅमिली. इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता काय चाललंय आमच्याबद्दल मागे. एवढं सारं प्रेम माझ्यावरती, अरे बापरे. हे एवढं प्रेम बघून आणि एवढ्या शिव्या ऐकून मला असं वाटलं की मी काहीतरी करू शकतो, तुमच्यासाठी मी काहीतरी करू शकतो म्हणून. आणि मी विचार केला की माझं चॅनल मी यूट्यूबवरती टाकणार. जेवढ्या शिव्या मी इंस्टाग्रामवरती खाल्ल्यात तेवढ्या शिव्या मी यूट्यूबवरती खाणार, आणि फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. तर आजच्या या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आज मी तुमच्यासमोर एक व्यक्ती सादर करत आहे. त्यांना असं वाटतं की ते जगात काहीही गोष्टी करू शकतात. त्यांना असं वाटतं त्यांच्या हिशोबाने ते इंटेलिजंट आहेत, स्मार्ट आहेत, छानही दिसतात. तुम्ही आता विचार करत असाल की कोण आहे ही व्यक्ती, कोण आहे? तर ती व्यक्ती मी आता तुमच्यासमोर सादर करत आहे. मीच आहे ती व्यक्ती. प्रवासाला सुरुवात करूया. आज मी तुमच्यासाठी अजून एक माझ्यासारखीच खूपच मोठी व्यक्ती आणतोय. त्यांचं नावही मोठे आहेत आणि मनाने सुद्धा ते मोठे आहेत आणि ते मोठे आहेत. त्याचं नाव आहे डॉक्टर रसळ. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत, आपण दोघंच आहे, कोण टाळा वाजवणार? सायलेन्स झाला तुमच्या नावानंतर. तर मी मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो की हे आमचे डॉक्टर रसाळ, ठीक आहे. हे म्युझिक प्रोडक्शन करतात, मिक्स मास्टर सुद्धा करतात आणि बीट प्रोडक्शन करतात, राईट. म्हणजे म्युझिक प्रोडक्शन आणि ते सेम झालं. तर मित्रांनो, ह्यांचं नाव आहे ओमकार रसाळ आणि ह्यांच्या स्टेज नेमवरती लिहिलं आहे डॉक्टर रसाळ. तर डॉक्टर रसाळ यांनी का लिहिलंय? कारण ह्यांना असं वाटतं की ह्यांची गाणी ऐकून लोकांची जुलाब थांबतात. म्हणजे मे बी या सांगण्याच्या गोष्टी झाल्या, पण आमचे रसळ वडाळ्याला राहतात आणि आम्ही त्यांना वडाळ्याचा वडा म्हणतो. सांगायचे असं झाले की खूपच छान आहेत, स्वभावाने सुद्धा छान आहेत आमचे रसळ. आणि जसे की तुम्ही बघू शकता त्यांच्या करिअरला सुरुवात आजपासून होईल. आणि त्यांचा जो डाऊनफॉल चालू होता तो आजपासून संपेल, कारण त्यांनी आमच्यासोबत हा पॉडकास्ट केला आहे. ही तर झाली जॉईंट फॅमिली रिच्युअल्स. पण ह्याच्यानंतर मी तुम्हाला परत एकदा सांगतो की हे आमचे ओमकार रसाळ माझे खूप छान मित्र आहेत. तर सर, मला एक प्रश्न होता, माझ्या मास ऑडियन्सला प्रश्न होता सर. यू नो माय फॅन्स फॉलोइंग सर. तर माझ्या फॅन्स लोकांना प्रश्न होता सर की हे जे तुम्ही डॉक्टर तुमच्या नावाच्या आधी लावता सर, तुम्ही जर MBBS वगैरे सर तुम्ही केलंय तर तुम्ही सर हॉस्पिटलमध्ये असले पाहिजे होते सर. तुम्ही आमच्या फनी पॉडकास्टमध्ये काय करताय? कारण जसं तुम्ही ऐकलं असेल, अरे थांब 2 मिनिटं बोलू दे ना बाबा, बोलू दे. येस. कारण मला म्युझिकची आवड होती, मला डॉक्टर ड्रे आवडत होता, त्यामुळे मी माझं नाव डॉक्टर असं ठेवलं, कारण की मी त्याचा फॅन होतो. अच्छा, येस. म्हणजे आधीपासून पण कोणी डॉक्टर नावाचे होते, येस. म्युझिशियनच होते. येस. तुम्ही ऐकता त्यांची गाणी? मग कळतात तुम्हाला? कळत तर नाही, पण वाईब येते, थोडीफार तरी वाईब येते. मस्ती करत होतो. जॉईंट फॅमिली युजुअल. माझ्या फॅन्सकडे असे खूप सारे प्रश्न आहेत जे मला तुम्हाला विचारावेसे वाटत नाही. जसे की तुम्ही बोललात की तुम्ही म्युझिक राईट, तुमचा खूप डेडिकेटेड आहात तुम्ही या गोष्टीसाठी, असं तुम्हाला वाटतं. हे तसं नाही, पण जसं तुला वाटतं की तू म्युझिक मधून खूप काही गोष्टी करू शकतो, पण तू हे जे म्युझिक वगैरे आहे, बीट प्रोडक्शन वगैरे, या गोष्टींमध्ये तू कसा घुसला?
ह्याचा खूळ तुला लागला कसा? मला लागले लास्ट 10 वर्षापासून मी प्रोडक्शन. आपण अरे थांब रे 2 मिनिटं रे, मला पुढे बोलून देत जा ना कधीतरी. बोला बोला बोला. सो लास्ट 10 वर्षापासून असं समज 12वीला होतो तेव्हापासून मला लगेच ऐसा म्युझिक का चस्का लग गया फटाक से. 12वी ये सब सुनने का, हनी सिंग हे सब. त्याच्यानंतर हळूहळू मला असं वाटलं की भाई आपण पण हे करू शकतो, हे म्युझिक वगैरे आपण पण बनवू शकतो. नंतर थोडं मी त्यातून शिकून गेलो. आपण ज्या गोष्टी आता करतोय युट्यूबवर तिथूनच शिकून थोडं शिकून प्रॅक्टिस करते म्युझिक शिक गया. अच्छा. हा म्हणजे मोस्टली 10 वर्ष ते खूळ मला होतच आणि अजून पण आहेच. असं तुला वाटतं तू या सगळ्या गोष्टी केल्या? वाटतं म्हणजे अरे आहे सॉरी. केलंय मी. तर जसे तुम्ही ऐकू शकता, रसेलने आता सांगितलं त्यांच्या 10 वर्षाचा स्ट्रगल. त्या 10 वर्षाच्या स्ट्रगल मध्ये त्यांनी एवढ्या गोष्टी केल्या की ते आज आमच्या समोर बसले आहेत त्यांच्या करिअरच्या स्टँडिंगसाठी. तर मस्ती करतोय मित्रा, सिरियस घेऊ नको. जॉईंट फॅमिली बॉन्डिंग झालं पाहिजे आपल्यामध्ये. ऑफेंड नको यापुढे, तुला खूप ऑफेंड व्हायचं. ह्याच्या पुढे माझ्याकडे अजून काही असे प्रश्न नाहीये तुला विचारायला, पण थोडी मजा जॉईंट फॅमिलीसाठी. तर अशी करूया आपण काहीतरी. एक अजून प्रश्न विचारतो मी तुला. खूप मोठ्या लेखकांना सुद्धा तू तुझी गाणी दिली आहेत, ठीक आहे? लेखकांना? हा, लेखक मराठी. अरे रॅपर बोलतात त्याला. हा, रॅपर लेखक एकच झाले ते. बोलण्याचं महत्व एवढं होतं की या सगळ्या गोष्टी ज्या तू केल्यास, यस, तू व्हायरल सुद्धा झालास. थोडा असं तुला वाटतं? तू व्हायरल सुद्धा झालास आणि मध्ये तू लोकांसोबत पण एक गाणं केलेलंस. यस. आणि वायजी सोबत नाही, यंग DSA सोबत. हा, त्याची एक तू बीट बनवलेली जी त्यांच्या कोलॅबची. तुला ती दिलीच नव्हती मी. ह्यानी काय केलं, ह्यानी एक बीट बनवली, बोला पार्थ की तुला बीट घे. त्याच्यानंतर त्यांनी हीच बीट माझ्यासोबत 4 जणांना पाठवली. रसेलची कामं अशी आहेत. ती बीट नंतर लोकाला आणि यंग DSA ला आवडली, तर ती बीट त्यांच्याकडे गेली. सो या बीट वरती माझं गाणं येणार होतं, जी बीट त्यांना गेली आहे. तर रसल काय नाही, आपण पुन्हा बनवू. नाही, तू पैसे तर खाणार, ते तर माहिती आहे मला. तर असं जसं तू सांगितलंस, आता तू 10 वर्ष आधीपासून गाणी ऐकतोय. तू DR काय नव्हतं, डॉक्टर ड्रेला वगैरे ऐकत होतास. तर ही म्युझिकची अशी खूल तुझ्यात आली कुठून? लाईक जसं आम्ही कोणीतरी आम्हाला गाणी ऐकवली, त्याच्यानंतर मग पुढे या सगळ्या रॅपिंगच्या गोष्टी माहीत पडल्या. मी तसं तर 2000 पकडून चल 2012 पण नाही, सॉरी 2018 पासून 18-19 पासून मोस्टली स्टार्टिंग केलं प्रोडक्शन. तसं तर पहिले 4 वर्ष तर पकडून चल फक्त गाणी ऐकत होतो, टाइमपास करत होतो, बाकी सगळ्या गोष्टी चालू होत्या, कॉलेज हे ते. त्याच्यानंतर हळूहळू मग मला ते बघत गेलो की भाई लोक कसे बनवतात बीट्स. हे लोक, हे जे मोठे मोठे प्रोड्युसर्स आहेत बाहेरचे, इकडचे नाही, इकडचे काय कामाचे नाहीत. तू लाईक इकडचे सगळे माझ्यासारखेच आहेत. स्वतः पण आहे. ते लाईक तू पहिलं कुठलं इंटरनॅशनल गाणं ऐकलेलं रॅपिंग मध्ये? किंवा सगळ्यात पहिलं भाई माझं फेवरेट गाणं तर डॉक्टर ड्रेच होतं, स्टील DRE. तिथूनच काय आलं भाई स्नूप डॉग कोण, ओल्ड स्कूल रॅप काय, हिप हॉप काय. पण तुला इंग्लिश कळते? हा, थोडी तोडकी मोडकी कळते, तेवढंच. हा, तर करिअरच्या एंडला आपण सुरुवात करूया. यापुढे अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. लाईक या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात, खूप मोठे झालात तुम्ही, असं तुम्हाला वाटतं? तर अरे मला नाही एकट्याला वाटत. तुम्ही माझ्या सोबत बसलेत, जॉईंट फॅमिली. माझं नाव आहे प्रथमेश उतेकर. तर माझ्यासोबत बसून तुम्हाला कसं वाटतं? काही 2 शब्द तुम्हाला बोलायचे आहेत, तुम्हाला पैसे देतो, पण बोला. पैसे देण्याची गरज तर नाहीये. बोल रे. आहेस तू माझाच मित्र आहे. बोल. फक्त कसं झालंय की शेवटी आपल्याला या काही दिवसात भेटता नाही आलं, काही करता नाही आलं. बट आता बघ, आपण खूप लांब राहतो भाई, वडाळ्याला राहतो, म्हणून याला मी नाव ठेवले वडाळ्याचा वडा. आमचा वडा. खूप स्ट्रगल आहे. आम्ही लोक सोबत काम करतो, म्हणजे हा स्टुडिओला असतो, मी पण ऑफिसला असतो, आमची कामं चालू असतात. त्याच्यामध्ये 2-2, 3-3 दिवसाचं कंटिन्युअसली पण काम चालू असतं आपलं, राईट? आपल्याला तेवढा टाइम नाही भेटत. सो हा सगळा टाइम आणि हा सगळा स्ट्रगल. तर तुम्हाला कसं वाटलं असेल माझं स्ट्रगल? आतापर्यंत तुम्ही ऐकलं असाल. रसेलला साईडला ठेवा, मी तुम्हाला माझ्या स्ट्रगल बद्दल सांगतो.
चल सांग, तुझ्या स्ट्रगल बद्दल सांग. लेट्स गो लेट्स. तर असं जसं की तू आता तुझ्या स्ट्रगल बद्दल सांगितलं आम्हाला की तू या सगळ्या गोष्टी केल्यास, असं तुला वाटतं तू केल्यास? वाटतं म्हणजे काय म्हणजे तू केलेस असं नाही, शंका नाही आम्हाला. तर मला एक प्रश्न आहे, माझ्या ऑडियन्सला सुद्धा प्रश्न आहे की तो मी विचारू तुला की लाईक आतापर्यंत तू खूप सारी कामं केली असतील, तर असे म्हणजे जसं तू बोललास खूप सारी कामं केली आहेस, मी कधी बघितलं नाही. अरे विश्वास ठेव भावा, केली काम. ठेवतो विश्वास. पण जसं की तू बोललास की तू खूप सारी कामं केलीस, तर तुझी अशी काही मोठी मोठी कामं सुद्धा सांग जे तू मोठी मोठी फेकत होतास. फेकत नव्हतो, आहेत कामं माझी. ओके. तर रसल, जसं की तू आता सांगितलंस की तुझा 10 वर्षाची स्ट्रगल आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, तू 10 वर्ष डेडिकेटेड केली आहे म्युझिकसाठी, तरी पण याला माझ्यासोबतच काम करावं लागतं. आज माझा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. पण जोक्स नशीब खराब आहे माझं, बाकी काय नाही. तर मित्रांनो, खरंच हा रसल आणि खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत, कारण त्यांनी माझ्या समोरच ही 10-11 वर्षाची काही आहेत त्यांनी कामं केलेली आहेत, है ना? येस. केली आहेस? अरे त्यांनी 10 वर्ष अरे कधीतरी विश्वास ठेवत जा, कधीतरी कामं केली आहेत. जोक्स अबाउट, रसल खूप मेहनती आणि खूप स्ट्रगलिंग वाला माणूस आहे. त्यांनी खूप सारी कामं खरंच मध्ये केलेली आहेत. जसे की मी आता तुम्हाला सांगितलं, त्याचं एक गाणं होतं लोकांसोबत आलेलं आणि यंग DSA सुद्धा होता आणि खूप सारी गाणी आहेत अशी. तर अशी काही अजून मोठी कामं तुम्ही सांगू शकता का, असं तुम्हाला वाटतं तुम्ही केलेत? एकच होता मोठं काम. त्याच्या आधी केलंय, प्रोडक्शन केलंय, पण लाईक असं व्हेरियस मोठ्या मोठ्या आर्टिस्ट साठी नाही. असे मीडियम लेवलचे आर्टिस्ट होते जे पण माझ्यासारखे स्ट्रगल करत होते, त्यांच्यासोबत पहिली स्टार्टिंगला गाणी चालू केली. मी एकटाच मोठा होतो ना. तू मोठा भावा, माझी पण तेरे से बडा नाही था उधर कोई. अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा आहे रसल तुला. ह्या सगळ्या गोष्टी तू केल्यास, तर हा जो स्ट्रगल होता एकदम लाईक 10 वर्ष तुम्ही काढले. 10 वर्ष म्हणजे एक डेकेड झाला भाऊ. लाईक खूप काय काय गोष्टी होतात. माझ्या 2 गर्लफ्रेंड होत्या, 3 झाल्या, 4 झाल्या. मग मला माहितीये किती होत्या, बोल तू. म्हणजे लाईक त्याच ते 10 वर्ष तू फक्त म्युझिक बनवली, शिवा खाल्लेस, काय काय केलंस, लाईक ऐकायचं आम्हाला. तू असं एक्सप्लेन करून सांग चांगल्या हिशोबाने, तुझ्या मर्जी. बाय स्टार्टिंगला तर कोणाचीच फॅमिली मानत नाही म्युझिक करायला द्यायला. माझे पण घरचे वरडत होते, बोलत होते कामाला जा, काय करू नको, म्यूजिक नको. मैं क्या काम पे जाता था, म्यूजिक करता था लास्ट टाइम घर में बैठ के आराम से. उसके बाद फिर मग थोडा असं वेळ जात राहिला की मला हळूहळू प्रोडक्शन समजत गेलं. नंतर समजत गेलं की बाय ह्याच्यात पण पैसे येणार थोडे थोडे करून. मग नंतर पेड प्रोडक्शन करायला लागलो. आधी फ्री करायचो, मग नंतर तसे क्लायंट्स भेटत गेले, मग तसे हळू आर्टिस्ट भेटत गेले. मग त्या आर्टिस्ट 10 वर्षातल्या गोष्टी आहेत तुझ्या. हा. अच्छा, तुला काय वाटतं? कालच केल्या सगळ्या गोष्टी. अरे अच्छा ठीक आहे, सांग. निर्लज्ज आहेस, पुढे सांग. बोलू दे मला, पुढे बोलू दे. ठीक आहे. हा. सो नंतर त्याच्यानंतर हळूहळू मला एक आर्टिस्ट, चांगला आर्टिस्ट भेटत गेला, कॉन्टॅक्ट चांगले बनत गेले. चांगला कोण? मीच तर होतो. तू नंतर आलेस रे. अच्छा. हा, आधी होते ना मित्र, सगळ्याचे असतात. तुझे शाळेतले मित्र नव्हते? मग कोण ना कोण फ्रेंड आर्टिस्ट असतोच ना. मग त्या आर्टिस्टच्या थ्रू दुसरा एक समोरचा आर्टिस्ट, असे कॉन्टॅक्ट बनत गेले. मग त्यांच्या थ्रू कामं भेटत गेली. मग आता सध्याला सगळ्यात चांगलं आता गाणं जे गेलं, जे तू बोललास लोकांचं, त्याच्या आधी पण खूप सारे शोज केले, जेवढे पण जमत होते, जे असे चांगले शोज होते भेटलेले ते केले. मग हळूहळू आता लोकांमध्ये कोण ना कोणतरी ओळखतंय. 4 में से एक बंदा पहचानता है. हाँ, तो ये सीन था. तो ऐसा क्यों किया तूने पिछले 10 साल से? अरे क्या ऐसी जरूरत लगी आपको करने की? पसंद था म्यूजिक, आपको लग पसंद रहा था. था कि आपके बिना हिप हॉप इंडस्ट्री गिर जाएगी, ऐसा कुछ? नहीं भाई, मेरे को क्या है, हिप हॉप इंडस्ट्री उसका चल रहा है, मैं तो एक छोटा सा पार्ट है उसमें का. अच्छा. हाँ. एक प्रश्न विचारायचा होता अजून. तुझा फेवरेट रॅपर कोण आहे? माझं नाव. खूप खतरनाक प्रश्न विचारला रे. माझंच नाव घेणार. आधी गाणं तर बनवते, मग तुझं नाव घेतो मी. पहिला माझ्यावर बसून ट्रॅक्स बनव. या इंडस्ट्री मध्ये तुला कोण वाटतं तुझा फेवरेट रॅपर? फेवरेट रॅपर भाई डॉनचं नाव ऐकलंय ना? अरे डॉन कोण? तो मलारचा? नाही, आपला पुण्यातला डॉन संबाटा. संबाटा. झालेत आपले शोध यासोबत. येस. मराठीमध्ये सगळ्यात फेवरेट रॅपर तो आहे. भेटला की नाही कधी? भेटला ना, आता मध्ये शूटच्या वेळेला. झालं बोललं. मस्त वाईब झाली. शिवा बिवा खाल्ला की नाही? शिव्या तर नाही, तेवढा जवळ गेलोच नाही, लांबूनच हाय बाय बस. रसल, कधी अशी एक अनोळखी आणि नवीन शिव्या ऐकलीस कोणाकडून? अनोळखी नवीन? जसं मला काल एक पोरगी
तू अशी एक अनोळखी शिवी तू खाल्ली आहेस किंवा तुला कोणी दिली आहेस काय तू स्वतःच बनवून स्वतःला दिली आहेस? हा शिवीचा पॉडकास्ट नाही आहे ना. माझ्याशी बोलायचं ना तुला, माझ्याविषयी विचारायचं ना. बरोबर, ठीक आहे. रसल वरती परत एकदा येऊया. तर रसल, एखादी शिवी तरी खाल्ली आहेस काय? अरे शिवा रोज खातो. असं नाही, लाईक तुझ्या अशी एक भारीवाली कुठली अशी एकदम शिवी खाल्ली आहेस तू, म्हणजे असे लोकांसमोर एकदम चालू आहे तुला कोणीतरी एक शिवी दिली असं काही नाही? तो नहीं केवल बोला है जो जोर से चिल्ला के ओपन शो में. केवल बोला है? क्यों भाई? कुछ नहीं, ऐसे ही टाइम पास में पिया हुआ था. किधर पी रहा था? में तो पिया हुआ था. एक शो मतलब एक शो में था मैं, ऐसे परफॉर्म कर रहे थे हम लोग. ओपन माइक शो था, तो उधर पे मतलब ऐसा सब लोग, कोई भी पब्लिक आती है. ये ओपन माइक हाँ वैसे है. तो ऐसा फ्रंट रो में एक बंदा ऐसे बैठा था, उसको पोएट्री सुनने का है, उसको ये सब सुनने, उसको रॅप बीप नाही सुनने का है. तो त्याच्यानंतर आम्ही दोघं जण वरती जाऊन रॅप, म्हणजे मी बीट बॉक्स करतोय, तो रॅप करतोय. बाय ने ऐसा खुले में गाली दे दिया जोर से. जोर से गाली दे दी और सब पब्लिक उधर देख रही है. और सीरियसली है, असली बोल रहा हूँ, नकली नहीं. मैं तेरे को चाहिए तो ना वो दोस्त से भी मिला अरे था. तेरे पे भरोसा है, तू गाली खा सकता है. उसके बाद क्या तेरे को बताता हूँ, उसके बाद फिर कौन सुन के लेता है गाली? कोई नहीं. उसके बाद बाहर फिर मिला हम लोग को, बात भी हुआ. उसके बाद तो तेरे को मालूम है तू और मैं कैसे. इग्नोर तर करत नाही, पण भाई त्याला तिकडे शिवी देऊन धावतो किंवा पळतो किंवा लाईक समजतोय तू, कारण आपल्याला शिव्या खाल्लेल्या आवडत नाही. बरोबर, मतलब तू गाली सुन के गाली देके चले जाता है. गाली देके अपना वो रूल नहीं है, एक गाल दूसरा गाल फिर ऐसा रूल नहीं है अपना एक ही रूल है, गाल बचा के मारा तो दूसरे गाल पे दो, मार के खत्म. वो वाला रूल तो है ही अपना. हे अशी शिवा खायची कामं करतात. तुम्ही बघितलंय जॉईंट फॅमिली ब्रो, रिच्युअल्स आहेत आमचे. जोपर्यंत लाईक समोर व्यक्ती येत नाही आणि लाईक माझ्या सोबत बोलत नाही आणि कळत नाही की तो खरंच त्याच्या आयुष्यात काय करतोय, आणि मी काही न करणारा माणूस त्याच्या पॉडकास्ट मध्ये इंटरव्ह्यू घेतोय, तर लाईक माय मॉम शुड बी प्राऊड ऑफ मी. कारण कुठल्या गोष्टीत? कारण मी काही न करता तिला युट्यूबवर दिसेल. ओके ती रोज शिव्या खाणारा मी आज युट्यूब वरती पण शिव्या खातोय, तिला पण प्राऊड वाटेल. पगार पण भेटतो मला, मी 12,000 अरे इनकम है अपनी, 12,1200. भाई तू मेरे स्ट्रगल के बारे में नहीं पूछेगा मेरी पॉडकास्ट? तेरे, अरे हाँ वो तो है भाई, वो भूल गया अपन. सॉरी लेट्स गो. तेरा स्ट्रगल. अरे सो गाइस, मत पूछ रे. प्रथमेश हुटेकर माझा सगळ्यात खास मित्र. आज आपण जाणून घेऊया त्याच्या स्ट्रगल विषयी. स्ट्रगल तर हाय मित्राचा, सकाळचा उठतो आणि रात्री कधी झोपतो, हा स्ट्रगल त्याचा खूप म्हणजे लाईक एवढा मोठा आहे ना की सांगता. झोपतात रात्री उठतात भाई, पण तू झोपतो किती वाजता आणि उठतो किती वाजता ते पण सांगते ना. मित्रांनो माझा स्ट्रगल असा आहे. कसं आहे? हाय म्हणजे केलंय स्ट्रगल थोडं आयुष्यात मी. लवकर बोलायचं, आम्हाला वडायला पण जायचंय. फाटकी चड्डी वगैरे, स्लीपर संडासचे, भावाचे जॅकेट, भावानी पण ते चोरलेलं असायचं कोणाचं तरी, बाजूवाल्याची चप्पल. अरे ये सब तो मैंने भी किया. नया क्या रुक थांब, हे सगळं मी पण केलं. नवीन काय केलंस? नवीन शिव्या ऐकल्यास मी. ही गोष्ट माझ्या आयुष्यात परत शिव्या? अरे शिव्यांचा पॉडकास्ट नाहीये, आपल्या दोघांचा बघ तुला एक गोष्ट सांगतो भाई, दोन्ही कॅमेऱ्यात आजपर्यंत आयुष्यात अशा नवीन गोष्टी खूप झाल्या, खूप, पण कधी इंटरेस्टिंग वाटलं नाही मला. पण भाई मी आयुष्यात नवीन शिव्या खूप ऐकल्यात भाई, खूप इंटरेस्टिंग भाई. तू पण खाशील ना, तू बोलशील देख आया कैमरे के पीछे से आवाज आ, समझ रहे? मतलब लाइफ में इंटरेस्टिंग चीजें बहुत होती गई मेरे. तेरा कॉलेज के बाद का स्ट्रगल बता ना. स्कूल का तो सुन. अरे बच्चे से बड़ा हुआ मैं. वो क्या है ना, मैं बचपन में बच्चा था और मेरी माँ लेडीज थी. तो उसके बाद सबकी माँ लेडीज ही होती है. तो उसके बाद मैं गया स्कूल में, जो सब जाते हैं. फिर उसके बाद मैं 10वीं में गया. स्कूल वगैरह एकदम टॉपर, अच्छा खासा था मेरा पढ़ाई. बाजू वाले का देख के पास होता था मैं. और
उसके बाद कॉलेज में आया, कॉलेज में फर्स्ट ईयर ही फेल हो गया मैं, जो कोई नहीं होता है। तो मेरी मॉम भी शौक कि ये फेल कैसे हुआ। तो क्या लिया था? कॉमर्स लिया था। अरे तो मेरी मॉम इज लाइक कि ठीक, पेपर मॉम तू रीचेकिंग को दे। तो मैंने पेपर रीचेकिंग को दिए और मैंने बोला मैं पास हूँ भाई, ये क्या है ये सब, इतना कम हुआ मार्क्स पास? कैसे आएगा मेरे को। मैंने रीचेकिंग को पेपर दिया और 5 मार्क्स कम। मेरी माँ ने और मारा मेरे को, बोले 20 आया तेरे को, 25 का भी पढ़ाई नहीं किया तू पूरा। तो ठीक है, उतना तो होता है। फिर उसके बाद मैंने पैसा देके, जो हर कॉलेज में होता है, पैसा देके मैं पास हुआ। टीचर्स को थोड़ी देनी पड़ी, थोड़ी छाटनी पड़ी। फिर उसके बाद आता है ट्वेल्थ बोर्ड में, जैसा कि स्टडी करना था मेरे को और कुछ भी करके 12th पास करना था, मेरा करियर बढ़ाना, राइट। मेरे को आगे अभी देख कितना बड़ा आदमी हो गया मैं, तो मेरे सामने बैठा है मेरे बराबर, पॉडकास्ट में। ऐसा मैंने वो टाइम पे बहुत सोचा बड़ा था, आदमी हो मेरा गया तू, career बहुत बढ़ाना बड़ा है मेरे को। आदमी। तो उस हिसाब से मैंने मेरा थिंकिंग में बढ़ा रखा, इतना मतलब बहुत बड़ा रखा, मतलब बड़ा बड़ा, हाँ उतना बड़ा बड़ा रखा पता है मैंने मेरे को, कहा। पता है, बोल बोल तू बोल। तो उस हिसाब से फिर मैं करते गया, लाइक अच्छा। लाइफ में करते हैं ना कुछ चीजें, कुछ करना है, कुछ सोचिए रखा है, वो शाहरुख खान का डायलॉग, कुछ वो सारी चीजें मैं करते गया। डायलॉग तो किसका बोल रहा है कि कौन? हाँ, बोलो, बोलो। शाहरुख खान वाला। यस यस। तो सीन ऐसा था, मैं 12वी पास झाला म्हणजे पोरगा शिकलाय तिथपर्यंत, असं लाईक एक ती मेंटॅलिटी होती, इंडियन मेंटॅलिटी, राईट. नंतर त्यांना तू तरी शिकलाय का 12वीला? हा करतोय. ते नाही, मी 12वी पास आहे, 12वी पास आहे. आहे तू? हा 12वी ठीक आहे, पास आहे. 12वी पास आहे तू. मी पण माझ्या त्याच्यानंतर जोरावर- इच्छा तर होती शिकण्याची, हम्म. पर बोला ना म्यूजिक का चस्का लग गया, भाई सब काम छूट गया, सब वही छूट हो गया. गया ब्रो. माझं पण तोच सीन, लाईक मी शिकलो, मी खूप ट्राय केलं 12वी पास करू, आणि मी केली जिद्दीवर 12वी पास. मी केली. मला केलीस? 37% भेटले गाईस. 37% मी पास झालो. माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिला होतो जो 10वीला पास झाला, 12वीला पास झाला. म्हणजे like- 37% हा, म्हणजे जास्ती होते ना. म्हणजे भाई तू समजतोय का इज्जत काय माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये. मला भाई एकटाच 37 पास झालं 10वी आणि 12वी. माझी आई मला बोलते, भाऊ पुरा खूप चांगलं काम केलंयस. सगळ्यांचा कॉल आलेला, सगळे विचारत होते किती टक्के भेटले, खुश होते सगळे तुझे 37% ऐकून. लाईक 37% ऐकून कोण खुश होतं भाई? तुझे घरचे? झाले. बात तो सही है. हो गए मेरे घर की खुश, लड़का पास हुआ कुछ भी नहीं करके, लाइक 11वीं खुश हुए ना? खुश होंगे भाई. भाई. खुश तो तब भी हुए थे जब मैं पैदा हुआ था भाई, तेरे नहीं हुए थे. आगे म्यूजिक करूँ, कधी? मतलब करूँ ऐसा हाँ, ठीक है, सोचा ठीक था है, मैं ठीक है. कि करता हूँ, म्यूजिक में जाता हूँ. भाई तू सिर्फ बोलता है करूँ करूँ, कब करेगा मेरे को ये बता बस. बताता हूँ, मतलब वो फेज था मेरा, वो बहुत खराब फेज था, लाइक घर घर चाल का था मेरा. ठीक है. घर चाल का रहता है. अरे, मस्त चाल का रे, घर वाह. था मेरा, चाल में घर था तेरा. चाल में घर था मेरा. हाँ. और हम लोग ऐसा छोटा रूम था, हम लोग हम्म. ऐसा 4-5 जन रहते थे उधर. तू रहता किधर है पण? मलाड वेस्ट 6-4 Yes. रिप्रेजेंट. क्राउड देखो, ये मेरे को मालूम था, बाकी लोग को मालूम नहीं था, आज सबको मालूम पड़ गया. मलाड 6-4 ब्रो मेरा रिप्रेजेंट 6-4. है. और लाइक पतरे का घर था भाई, जैसा रहता है एक 4 वाला है. तो जॉब भी नहीं था तभी, राइट ब्रो. जो अब भी है बोले, जो जो भी. हाँ. अभी लाइक अभी तो नहीं है वैसा. अभी तो भाई देख सकते हो पैसा आ गया मेरे पास, पर तभी मतलब मेरा मस्त चौल का है. घर था. 1000 बार बता रहा हूँ, चौल में घर था. चौल का घर था मेरा. समझ गया आगे. चौल का घर. हाँ चौल वाले घर में लाइक तू समझते हो, ऊपर पतरा रहता है. हाँ, पतरे से पानी गिरता है. हाँ, एक ही पंखा रहता है. वो पंखा भी ऐसा- चालू नहीं रहता बाप ऐसा है. हाँ. नाभि में हाथ डाल के सो रहता है बेड पे अकेला. माँ उधर खाना माँ बनाती है. उधर खाना हाँ. बनाती रहती है. बाय. और वो एक उसका भाई जो घर में पढ़ाई करता है, हाँ. वो मेरा छोटा जिसको भाई. लगता है कि वो बड़ा बन के बहुत कुछ तो शाना खाली बनेगा, कुछ तो. और मैं उसकी मैं घर पे रहता ही नहीं था उसकी इतनी बुद्धि रहती है. भाई. यस. और अभी किधर रहता है? अभी हम लोग के घर में रहता है एक भाई. अभी भाई वही जॉल में. अभी मैं उसके ही लाइक सामने वाले बिल्डिंग में शिफ्ट हुआ. लाइक वो मेरा उसको छोड़ के. उसको छोड़ के नहीं, लाइक पूरी फैमिली को लेके शिफ्ट हो गया मैं. वो Okay. वाला घर लाइक वो वहाँ पे ये नहीं था, क्या बोलते उसको, पर्सनल स्पेस नहीं था. ओके. अभी अकेला तो 4 जन देखेंगे ना, लाइक पर्सनल स्पेस नहीं था. कांग्रेस अभी बड़ा घर मिल गया, मस्त. अभी देख मेरा दिमाग में म्यूजिक कब आया,
ये सारी बकचोदी भी आई तो मेरे तेरे को दिमाग तब से में. मैं वही पूछ रहा हूँ, तेरे दिमाग में म्यूजिक कब तो आया? मित्रांनो हा माझा स्ट्रगल होता जो मी तुम्हाला आता सांगितलं. आणि प्रत्येक मराठी माणसाचा आणि मिडल क्लास फॅमिलीचा हा स्ट्रगल असतो ऑब्विसली. इतका वाईट नसतो. पत्र्याच्या घरात तुम्ही चार चौघांसमोर राहू नाही शकत. तुमचं सार्वजनिक बाथरूम असतं, तुम्हाला तिकडे लाईन लावावी लागते. फक्त हागायच्या नावाखाली तुम्ही जाता. बेसिक आहे. अरे ते तुम्हाला ते नाही नैसर्गिक पाहिजे. असतं ना. नैसर्गिक या सगळ्या गोष्टी नाही भाई. नैसर्गिक नाही भाई. कोण ती म्हणलं? तुझी हवस आहे भाई. ते नैसर्गिक नाही भाई. मला बोलू नकोस, ते तू करतोस आणि तू त्या चाळीत करतोस. माझ्यावरती बोट ठेवूच नको. तर मित्रांनो जसा रसेल आता तुमच्या समोर दिसतोय 10 वर्ष त्याला सुद्धा लाईक नाही नाही नाही, फक्त प्रोडक्शनचा फक्त नाद होता, बस फक्त Okay. प्रोडक्शनचा. ही झाली माझी स्टोरी येस. आणि ही झाली रसलची स्टोरी. तर माझ्या स्टोरीमध्ये एक हिट पॉइंट हा होता की एक ओंकार नावाचा मित्र आहे माझा, तो माझ्या लाईफ मध्ये आला जेव्हा मी मी ना? तो नाही रे. हा रसल आणि तो Yes, करी- एक अजून एक like, ओंकार. एक म्हणजे असा तो भेटतो ना मित्रांमध्ये Yes, एक आयडल yes. की Yes. हा भाई कुठेतरी घेऊन जायला बनना आपल्याला. तो ये भाई की जैसा. हाँ, बनूंगा तो Yes. इसके जैसा. मतलब घर में ऐसा घूमता है ऐसा, समझ रहा है. Yes. वो टाइम पे मेरे को वो मिला था, लाइक माझा मित्र होता तो मला भेटला त्या समजताय time ला. समजताय. तो भेटला मला ओंकार हम्म. त्या टायमाला. हम्म. बाई फुल म्हणजे एकदम शॉर्ट टेम्पर माणूस बाई. म्हणजे चुकीच्या गोष्टी झाल्या की सीधा माहितीये ना ते शॉर्ट टेम्पर समोरच्याला सोडत नाही, आलं लक्षात. राहणार बाई तो काय Yes. पण कर. तर थोडं लाईक एथिक्स शिकलो काय असतात लाईफ मध्ये, काय करायचं असेल किंवा काय केलं तर नाही मी शिकून झट्टा काय केलं तर नाही, पण आयडल भाई तो लाईक मेरी लाइफ में लाइक तुम लोग फूकते ना, तू अभी जो फूक रहा था पीछे. हे क्या? अभी तू फूक रहा था कुछ रे वो. नहीं, कुछ नहीं फूक रहा था मैं. अरे कुछ तो था ना. नहीं नहीं नहीं, कुछ नहीं फूक रहा था. मैंने देखा मित्रांनो. हा काहीतरी ते होतं. अरे बाबा, फुकत चहा होता. फुकून पितोय, चहा, बाकी काय नव्हतं फुकत. सही ना. तो लाइक मैंने लाइफ में पहला जॉब किया था, उसका सैलरी मेरे को 12,300 था. फिर उसके बाद क्या जॉब किया था तूने? किया था मैं, लाइक तो अगर देखने जाएगा मैं मेरे लाइफ में बहुत मैं क्यों उखाड़ा देखने हूँ. जाऊंगा? तूने मैं- देखा है वो, मेरे को बता क्या. रहा हाँ, हूँ. मैं हाँ. मेरे लाइफ में बहुत उखाड़ा हूँ रसल, तेरे से ज्यादा. बहुत सारे काम ऐसे जो लाइक हाँ, ये सबसे भारी पॉइंट था. ठीक है यार, वो तो खून में है, कुछ कर नहीं सकते उसका. अरे तू सगळ्यांना बोलतोयस, घरच्यांना. तुझ्यात आहे, घरच्यांमध्ये नाही, ते तुझ्यात आहे. लोकांना बोलू नकोस. सही है यार, वो हा, घरला ना मग बदनाम करतो. हे नाही तो वो क्या मालूम है, वो लड़की दिखते ना तो वो हो जाता है हवस. जो तुमको नहीं होता है, तुम नहीं. नहीं, मेरे को हवस नहीं होता. अरे पेट के नीचे कुछ दिखेगा ही नहीं तो. उसके लिए एक्टिव रहना जरूरी है ब्रो. लाइक माइंड काम करना तू चाहिए. मेरे जैसा दिन भर बाइट प्रोडक्शन करते, तब तेरे को समझेगा. रसल, तू खूप सेलिब्रिटी लोकांसोबत फिरलायस. आपण सुद्धा सोबत काय काय सेलिब्रिटी लोकांसोबत फिरलो. हम्म. आपण सुद्धा कामं केली सेलिब्रिटी लोकांसोबत Yes. खूप मोठ्या मोठ्या. तर एवढ्या सगळ्या गोष्टी करून रसल तुला कसं वाटतंय माझ्या शो मध्ये बसून आज? बाय, मी विचार करतोय आज का आलोय इथं, का हे करतोय. पण बरं वाटतंय तुझ्यावर बसून, कारण की मैत्री तशी आपली आहे, चांगली आहे. आगे और बॉन्डिंग होते रहेगा. हाँ मतलब शादी थोड़ी करना है तेरे. नहीं, हाथ मिलाने की जरूरत नहीं थी. वो शादी वाला हाथ नहीं था, दोस्ती वाला हाथ था. हात दिया मैंने तेरे को. तर यार सांग मला, लाईक तुला कसं वाटतंय माझ्या शो मध्ये बसून आज? तुझ्या Like, शो मध्ये बसून तर भाई आनंद येतोय खर्च मस्त. कसा वाटला भाई तुला? खर्च फट्टे. पहिल्यांदा माईक बघितला असशील तू आज. कॅमेरा बघ 2-2 आहेत. हा. तो मोठावाला आहे, छोटावाला आहे. भाडं लागतात रसल्याचं. कसं वाटलं मग तुला? भाडं माझ्या खिशातून थोडी जात आहे. तेवढ्या मोठ्या वरतून माझं नाव देतोय मी तुला. काय वरतून माझ्या पॉडकास्ट मध्ये सुद्धा घेतोय मी तुला, म्हणजे तुझ्या करिअर. तुझं कुठलं नाव देतोय तू मला? तुझं कुठलं नाव देत नाही तू मला. आपण दोघांनी चालू केलंय, लक्षात ठेव. ओके. तर कसं वाटलं तुला माझ्या शो मध्ये येऊन रसल? कुछ नहीं, अपना और बॉन्ड बढ़ते जा रहे हैं, और मतलब आगे बॉन्ड बढ़ते जाएगा, और अपना बकचोदी चलते रहेगा. भाईचारे में नहीं. भाईचारे में नहीं भाई, ठीक आहे. फिर इसके चारा अलग भाई अलग. तुला रसल काही अशी गोष्ट वाटतात जे लाईक तू सांगू शकतो ती एक गोष्ट मेमोरेबल होती तुझ्यासाठी आणि तुझा चूक आपला गेलाय त्याच्यामध्ये, किंवा असं काही तसं लाईक जे लोकांनी केलं ते ना, जे दुसऱ्या लोकांनी केलं ते सांग. दुसऱ्या लोकांनी केलं ते. येस. भाई सा तो एक ही बंदे ने
काटा था मेरा, वो बंदे ने आज तक म्युझिक का पैसा दिया नहीं और वो बंदर आणि तो राहतो बांगलादेश मध्ये भाई. 4 वर्ष आधी होता एक बांगलादेश? आर्टिस्ट. येस, तू कशाला गेलेला? मी गेलोच नाही ना, तिथून फसवलं आपल्याला. मस्तपैकी भाईने आपल्याकडून घेतले असे छोट्या अमाऊंट मध्ये बीट्स बनवून घेतलेले 2-3. नंतर ना पहिलं मला सांगितलं की भाई तू तुझा QR 200 रुपयाचा एवढा मोठा नाही रे, 200 रुपये नाही, तेव्हा पण होती. तू तेरे भाई का तब भी वट्टा अच्छा खासा. सुन तो आगे तो सुन. बोल बोल. तो उतना उसको दिया मैंने बीट्स, 2-3 बीट्स. उसके बाद उसको QR कोड भेजा. QR कोड भेजने के बाद बोलता भाई मैं तुमको भेजता हूँ. मतलब थोड़ा बहुत बंगाली वो बोल के ऐसा मेरे को थोड़ा हल्का हल्का समझता था. तो हाँ भाई भेजता हूँ, मैं भेजता हूँ बोला. और बाद में 2 दिन के बाद तेरा भाई वेट करते बेटा आ जाएगा, कल आएगा, आ जाएगा. पैसा आ रहा ही नहीं. तेरे को बना दिया. मतलब सच्ची में तेरा हिंदी में और बंगाली में होता है, हर जगह होता है भाई. ठीक देख है सबके भाई, साथ कुछ ना कुछ होता है. अपने साथ भी ऐसा एक मेरे बक्सा साथ दियो. भी हुआ है. देख भाई मेरा नाम क्या है? प्रथमेश. मेरा नाम है भगवान का. मैं अगर किसी से पैसा मांगता हूँ तो वो मेरे को नानी बोलते. वो तो है. तू बोलता है वो बोलते ₹2 मांगा. बोलता नहीं रे 50 रुपए 25 भेजता हूँ तेरे को. अरे 25 का मैं क्या करूँ? उतना ही तेरे को लगता है 25. विमल खाता है क्या? क्या मालूम, विमल तो नहीं, बट उतना 25 उसको लगता है किसी चीज के लिए. लगता है ब्रो, काम 25 है. यस और आगे बढ़ते हैं ब्रो, इधर ही अटक गए अपने. यस. भाड्याचा चष्मा आणि आयटमने दिलेले फुकटचे टी शर्ट 1,500चं, त्याच्यासोबत मी आज तुमचं स्वागत करतो माझ्या सारख्या सेगमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये आज मी काहीतरी करणार आहे. कारण काहीतरी भूतिया गोष्ट माझ्या कंपनीने माझ्यासारख्या दिली आहे आणि ती गोष्ट मी यासारख्या समोर आज करणार आहे तुमच्यासारखी. तर एक अशी प्रकाराची गोष्ट मी तुमच्या समोर आता दाखवतो. जोलो चिप्स, इप्स चिप्स, जोलो चिप्स. ही मला माहिती नाही आहे ह्याचं काय मॅथ आहे, किती ही जास्त स्ट्रॉंग आहे वगैरे, आय डोंट नो. बट ही मी गोष्ट तुमच्यासारख्या आज खाणार आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा की ही जी गोष्ट खाल्ल्यावरती मला कुठल्या कुठल्या प्रकारच्या जुलाबाच्या गोळ्या नवीन घ्याव्या लागतील आणि त्याच्यासोबत अजून कंपनीने माझी आणि मी काहीतरी गोष्ट करावी जी व्हायरल होईल. तर त्याच्यासाठी एक सॉस मागवलाय आणि त्याच्यासाठी या लोकांनी खर्च केलाय. त्याच्यामध्ये लोकांनी नगेट्स मागवले आहेत आणि पॉपकॉर्न्स मागवलेत आणि फ्राईज दिलेत आणि मला बोललेत की हे तू खा, हे असं असं कर. तर बघूया हे सारखं होलो की असं माझा सेट मला बोलला. सेटनी मला आठवलं की ही जी खुर्ची आहे ती पण मला शेटची भेटली आहे. तुम्ही बघू शकता झालेला खर्च तुम्हाला समजेल. ओरिओ फ्रीजमध्ये मॅग्नम आहे, माझ्या ग्लासमध्ये काहीतरी आहे आणि इथे खूप लोक आहेत. तर तुम्हाला कळेल की आज जो झालेला खर्च आहे आणि माझी जी आहे आणि जी जळणार आहे ते बघायला किती लोक आहेत. और एक बार के लिए क्या किया मालूम है इन लोगों ने, मतलब पूरा ऐसा लग रहा है कि मैंने कुछ तो किया है, मैं कुछ तो शनि वनी बन के आया हूँ इन लोग के लाइफ में. आई डोंट नो. ये देखो और एक लिया है और इसमें से आधा फाड़ा हुआ है और उसमें से आधा मेरे को पहले ही खिलाया हुआ है इन लोगों ने कि पहले देख लिया इन लोगों ने मेरी कहीं फटने वाली है. और उसके लिए कुछ ऑर्डर नहीं किया है. मैं तो लैक्टोज इंश्योरेंस हूँ, मेरे लैक्टोज इंश्योरेंस हो, तो इन लोगों को मालूम है मैं दूध जैसा कुछ मीठा खाने नहीं वाला हूँ. तो फिर भी मैंने ऐसा इन लोग से थोड़ा खर्चा करवा के मेरे लिए आइसक्रीम और आइसक्रीम और थोड़ी बहुत चीज़ें जो मंगाया हो वो खाने के पहले मैं, अगर मेरे ये आखिरी दिन हो सकता है तो आज कुछ अजीब चीज़ करने वाला हूँ मैं. इतनी सारी हॉट चीज़ें मैं खाने वाला हूँ, इसका मतलब कल मैं सुबह 4 बनने वाला हूँ. कल मैं आग लगाने वाला हूँ. तो उस आग को देखने के लिए कंटिन्यू करना. ये सेगमेंट मैं सिर्फ तुम्हारे लिए कर रहा हूँ, मेरी फैमिली है उस फैमिली के लिए कर रहा हूँ. कुछ भी करा दे यार ये कंपनी वाले. ठीक है, आई गेस मुझे चिप्स से स्टार्ट करना चाहिए. पट रही है भाई, पब्लिक बुलाओ इधर भाई, नीचे एम्बुलेंस खड़ी है ना भाई. 2 घुट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर निकलता है क्या. ये होने वाला है कुछ तमाशा. पूरा सील
अरे डस्टबिन वगैरह बाजूला ठेवलाय, 100% गॅरंटी दिली आहे माझ्या शेटने, तू वॉमिट करणार तू वॉमिट करणार. डायरेक्ट डस्टबिन बाजूला ठेवलाय, सगळ्या गोष्टी एकदम रेडी. ठीक है, इसकी आवाज़ सुनते एज अ बारटेंडर मुझे आदत है. वाओ क्या प्यारा आवाज है. एवरीथिंग रिमाइंड्स मी ऑफ हर. क्या देखना पड़ेगा, पीछे से तो ऐसा बोल रहे ऐसा 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 कर, मतलब मैं तो ज्वालामुखी हूँ ना पहले से. ठीक है. ओके ओके, ये तो सेम मेरी गर्लफ्रेंड के लिपस्टिक जैसा कलर है. फ्राइज तो पहले से ही तीखे है, और ये जो चीज़ अभी मेरे सामने है वो चिकन पॉपकॉर्न है, और उसके साथ ये जो सॉस है वो डाला मैंने. वापस देखो चलते हैं सॉस. मकबैंग विकबैंग नहीं कर रहा हूँ मैं, ये चैलेंज है दिया है मेरे को कुछ. पलटी में हार्ट बीट जार लाइक ऐसा हॉर्स पावर से चल रहा है. सॉरी, खाने से पहले देख लो. बना रहा है, देखो सॉस डाला हूँ. तो इट इज़ लाइक मुझे अभी खाना है, खाते खाते रिएक्शन देना है. जो मैंने पहला वाला खाया हो, मैं तुम्हें अभी खाया हूँ वो टाइम का तुम्हें शक्ल बता रहा हूँ. दिस इज हाउ आई एम लुकिंग राइट नाउ. और ये खाने से तुरंत बाद इसका स्वाद नहीं पता चलता. इसके लिए 1 मिनट लगता है कम से कम, उसका स्वाद कैसा है वो पता चलने के लिए, और उसके बारे में सोचने के लिए और बताने के लिए. तो अभी मैंने खाया तो अभी मुझे इतना कुछ फील नहीं हो रहा है. आई मीन थोड़ा और टाइम रुकते हैं और एक खाने का ट्राई करते हैं. मैं ज़्यादा नहीं खाऊंगा, मैं बहुत कम खाऊंगा, लेकिन तीखा मुझे बहुत अच्छा लगता है, पर इतना तीखा मुझे ज़्यादा पसंद नहीं है. देखो ये भी सॉस में ही है. उसके बाद एक तीखा फ्राइज खाऊंगा. तो पहले से स्पाइसी है. पहले वाले का जो तीखापन था वो अभी मुझे धीरे धीरे मालूम पड़ रहा है. मुझे नहीं लगता है मुझसे बेहर होगा. होगा 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 इससे ज़्यादा तीखा तो वो ठेले वाला ना, चाइनीज़ भेल वाला चटनी में बनाता है. और डालो, मैं बोलता हूँ अंकल और डालो. ठीक है, अभी मुझे अच्छा खासा तीखा लगने लगा है. मतलब 1 मिनट हो गया रहेगा मैंने इतना तीखा खा के. ठीक है ना, कुछ ज़्यादा तीखा नहीं है, पर मैंने 3 बाइट खाया हो तो थोड़ा मुझे तीखा लगना चालू हुआ है. तो तीखा फ्राइज खा रहा हूँ मैं, तीखा लगने लगा है थोड़ा थोड़ा. खा लिया ये, थोड़ा थोड़ा तीखा लग रहा है. +1 चश्मा में आता तो मला काढून दाखवतो. पानी आ रहा है मेरे आंखों से. कुछ मैं लगा ना दूँ मेरे आंखों पे तीखा. ठीक है, अच्छा लग रहा है. अभी थोड़ा नॉर्मल फील हो रहा है. नहीं हो रहा है नॉर्मल फील. सख्त बनने का ट्राई कर रहा हूँ, नहीं हो रहा है. वैसे बेसिकली मुझे तीखा खाना बहुत पसंद है, बहुत. अभी तुम्हें शायद मेरा जो बोलने का तरीका है वो समझ में नहीं आएगा, क्योंकि मैं अभी बहुत ज़्यादा तीखा खा लिया. क्योंकि ये तुम देख रहे हो हुट होल हिल हुल हुया, इसको फ्रेंच में बोलते हैं समथिंग, राइट. स्पेनिश में न कुछ, किसी में कुछ नहीं बोलते, इसको सिर्फ जोलो चिप्स बोलते हैं. नहीं, जोलो चिप्स नहीं बोलते, इसको सॉस बोलते हैं, वुट वाला सॉस. सी इट इज़ वेरी स्पाइसी. आई विल टेल यू वन थिंग, बट कंपनी ने ये सारी चीज़ें नहीं करानी चाहिए. अभी पीछे बैठ के लोग मजे ले रहे हैं. मेरा DOP हंस रहा है, बोल बस इतना ही बोला, बोलता बस. वो इससे ज़्यादा बोलता भी नहीं है कुछ मेरे को. प्लस ये तीखा स्पाइसी फ्राइज जिसमें घाटी मसाला मिक्स है, पेरी पेरी नाही. मैं मराठी लड़का हूँ, मराठी आहे मी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला स्पायसी खूप खायला आवडतं. कोकण वगैरे, मालवण वगैरे एकदम स्पायसी सगळं आपल्याला कळतं. पण ह्याच्यानंतर हे एवढं स्पायसी मी खाल्लं आहे, फक. मी चिप्ससुद्धा चिप्स मी चिप्ससुद्धा खाणार आहे. चिप जोलो चिप. काय काय करावं लागतं भाई. Just because I meditation a lot. Okay, pal. कुछ दो भाई. माँ की नहीं गाली देना है. ढेरी और अखबार सब ठीक हो जाएगा. ये उतना तीखा नहीं है जितनी ज़्यादा तीखी मेरी गर्लफ्रेंड है, बाय द वे. तो
सहन कर सकता हूँ मैं, और एक खाऊंगा। चबाऊंगा, जितना तक तीखा लगेगा उतना अगर मैं इतना बेयर कर लिया तो फिर मैं कुछ नहीं कर लिया। क्या तीखा है ये ब्रो, इससे ज्यादा तीखी चीजें खाया हूं मैं। काय काय करावं लागतं तुमच्यासाठी। पब्लिक फक्त हे काम दाखवेल ना भाई, लेजिट मी शेफ आहे, मी बारटेंडर आहे, पण पब्लिक काम एक म्हणा ब्रो, टंग स्लीप होते माझी लिटरली, एवढं तिखट आहे ते। सो पब्लिक फक्त एवढं तिखट काय ना भाई, एक गोष्ट सांगतो, त्यांना सर्वात पहिला मालवणची आठवण आहे आणि नंतर त्यांना सर्वात पहिला बाथरूमची आठवण आहे। नहीं भाई, इतना तीखा मत खाएगा। शॉर्ट वाज गेला, पण शॉर्ट वाजलाय तरी पण प्रथमेश उतेकर खंबीर या सगळ्या गोष्टींसाठी, कारण त्याला खंबीर उभं राहावं लागेल फक्त तुमच्यासाठी। नो चॅलेंज भाई, मी तुम्हाला सांगतो याच्यानंतर मी फाक हे सुद्धा खाल। हू केअर्स, हू केअर्स, हू केअर्स। महंगी चीजें देखो, बहुत ज्यादा कफ निकला। शी ब्रो, oh wait, it's going to fucking highest level now. I mean it's a peak. Oh, त्याच्या आधी मी झालेला खर्च दाखवेल। बॉईज मी पूर्ण रिअल आहे यार, रिअल, पूर्ण रिअल आहे मी, पूर्ण रिअल। जे काय ते FX3 FX6 आणि मी तुमच्या जॉईंट फॅमिलीचा लाडका आणि बेवडा सूत्रसंचालक प्रथमेश उतेकर, तुमच्या आणि फक्त तुमच्यासाठी। ह्याच्यानंतर मी त्या एका क्रिसमस मध्ये गिफ्ट भेटलेल्या भाताच्या गोणीसोबत म्हणजेच रसल सोबत मी एक गेम खेळणार आहे ज्याचं नाव आहे पेन फाईट। त्या पेन फाईटच्या आधी माझी किती झाले तुम्ही बघितली आहे। खूप काय करावं लागतं पण भाई, खूप काय करावं लागतं। माझ्याकडे रुमाल सुद्धा नाही आणि काय नाही आहे। हा कॅमेरा मला वाटतं हळूहळू माझ्या गांडी आणि दाखवेल की किती हाक निघते, गोष्टी करतोय। ही जी खुर्ची आहे ना, ही खुर्ची ती माझ्या शेडची आहे, त्याच्यावरती कोण बसत नाही, पण त्याच्यावरती तुमचा मित्र बसू शकतो प्रथमेश उतेकर। पण मुद्दामून बसवलंय मित्रांनो, लोकांनी मुद्दामून बसवलंय। ही सगळी मला याच्यावर बसवले, आता हे सगळे मागेत ना हसतात आहे हे सगळं बघून। मला अर्धे मित्र माझे बाहेर बसलेत, बट ठीक आहे। व्हॉट डू यू थिंक, बेअर दिस राईट, I bear this much spice. What do you think, bro? What do you think, bro? Mr. Anurag Kashyap, what do you think for it saying? आता मला थोडं नॉर्मल फील होत आहे, बघू शकता किती पडली आहे मला एवढंसं खाताना, हे खूप तिखट आहे। पण हा चॅलेंज मी कम्प्लीट केला आहे मित्रांनो, फक्त 3 ओरियोचे बिस्किट खालेत मैं, ओनली 3 बिस्कुट्स। उसके बाद नया चैलेंज उसी सेगमेंट में। उसके पहले ये पूरा सील पैक्ड, ये अभी मैं खोलूंगा और तुम्हारे सामने खाऊंगा। अरे आज तो खर्चा है, आज कुछ भी किधर भी फेंक सकता हूँ। कुछ तो आया है जोलो चिप, फियर द रीपर जोलो चिप्स। आज इसको मैं खाऊंगा। और ये खाने के पहले ना मुझे ना ये बॉक्स बहुत ट्रिपी लगा है, मतलब बहुत क्रेजी बॉक्स लगा है ये, मतलब कितना क्रेजी बॉक्स है। मतलब एक बार ये बॉक्स के पास अगर तुम देखोगे तो वहाँ पे एक ऐसा स्कल दिख रहा है और उसमें कुछ तो रिटर्न है, और इतना सेक्सी लग रहा है ना वो, मतलब ये पैकेजिंग होना चाहिए, मतलब बहुत क्रेजी लग रहा है। इसमें तो फिर भी ठीक है, ये सॉस है तो ये ऐसा लड्डू जैसे आकार का है, बट ये मतलब लग रहा है कुछ तो दिया है। देखो ना, एक चिप्स है, एक मतलब एक चिप्स, फक्त चिप्स, एक ही चिप्स है, और एक चिप्स के लिए इतना बड़ा बॉक्स, और उसके अंदर भी बहुत सारी ट्रिपी चीज़ें है। जैसे कुछ लिखा है यहाँ पे, काहीतरी लिहिलं आहे याच्यावरती, काहीतरी पहिल्या तर इकडे लिहिलंय
कि इट्स टाइम टू डिस्कवर द ब्लॅक डेडली चिप्स इनसाइड. इसके चिप्स माझ्या भाषेत. आणि कॅन यू हँडल दिस डेडली चिप. सर्वात पहिला लिहिले क्वेश्चन मार्क सोबत. मेड विथ कॅरोलिना रिपर पेपर, क्रिएटेड फॉर शेअर प्रेशर ऑफ इंटेन्स अँड हीट पेन. व्हॉट टू एक्सपेक्ट. शॉर्ट टर्म लॉस ऑफ स्पीच. ओ फक. तो अच्छा हुआ मैंने पढ़ा, अभी मेरे को मालूम पड़ने वाला है मैं क्या करने वाला हूँ. शॉर्ट टर्म लॉस ऑफ स्पीच, माउथ ऑन फायर. अभी मैंने बहुत ज़्यादा फायर खा लिया. मुझे लगा कुछ तो स्वीट रहेगा, ये बॉक्स देख के मेरे को लगा नहीं था ऐसा सब होने वाला है. मेरे को लगा इतना तीखा खाया हूँ, उसके बाद कुछ और तीखा खाने वाला हूँ मैं. एक्सट्रीम प्रोफेनिटी. ओके. ओ RIP लिखा है बे. ये क्या सीन है इसमें. RIP लिखा है. क्या किलर है लोग. RIP करा रहे. एनी लास्ट वर्ड्स. ये क्या खाना कंपलसरी है क्या. ये क्या करना पड़ता है. इससे तो मेरे को लगता है कल तक मैं अगर डायपर भी पहनूंगा तो वो जलेगा, पर ये अगर खाऊंगा तो मेरा कमोड फटेगा ऐसा लग रहा है. RTX मिलेगा मेरे घर पे 2 दिन. क्या है ये ब्रो. आई डोंट वांट टू ईट दिस, बट करना पड़ता है. ओह देखा क्या हुआ. मैं स्क्विड गेम्स में मुझे लोगे क्या तुम लोग. अभी देखा मैंने हाथ से किया. ओ शिट, अभी नाही होणार. मला जर हे जास्त तिखट लागलं ना तर मी खूप वरच्या गोष्टी मागवू शकतो. जसं की माझ्यासाठी या लोकांनी आईस्क्रीम या नावाची गोष्ट मागवली आहे. आईस्क्रीम जर मी ती मागितली, मला हे जर जास्त तिखट लागलं आणि मी ती मागितली या लोकांकडे तर मला ती भेटेल. पण त्याच्या आधी माझ्याकडे ओरिओ सुद्धा आहे जे माझ्या सर्वात फेवरेट आहे, जे मी मागवले आता माझ्यासाठी. बिस्कुट आमच्यासाठी हे खूप फेवरेट आहे. आईस्क्रीम मला जर लागेल तर मी मागवू शकतो. मिल्क सारख्या गोष्टी जर लागल्या तर मी मागवू शकतो हे खाल्ल्यानंतर. कारण हे याच्यावरती असं लिहिलं आहे की या सगळ्या गोष्टी समोर ठेवा आणि मग हे खावा, नाहीतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर ठेवा, कारण हे जास्त तिखट आहे. हे खाल्ल्यावरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागतील. दूध किंवा पण मी लॅक्टोज इन्शुरन्स इंडोरन्स क्या बोलते भाई. लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, म्हणजे मी मिल्क कन्झ्युम करण्यासाठी माझी डायजेस्टिव्ह सिस्टम बनली नाही आहे, तर मी खूप कमी मिल्कनी बनलेल्या गोष्टी खातो. तरी सुद्धा आज मी आईस्क्रीम या नावाची गोष्ट महाग आहे, ती महाग भेटते. हे जर तिखट लागल्यावर मी हे फाडलं बघायसाठी की हे कसं असतं. याचे मला तुकडे भेटले, ते मला पूर्ण भेटलं नाही आहे. याचे मला अर्धे तुकडे भेटलेत असे, आणि याच्या आतमध्ये सुद्धा आहेत ते अर्धे तुकडे. हे मी खाल्लं आता. त्याच्यापेक्षा जास्त स्पायसी ही गोष्ट आहे, कारण मी मराठी पोरगा आहे भाई. तिखट या नावाची गोष्ट आमच्यासाठी बनलीच नाही आहे. बदल लाईक सर्वात महाग गोष्टी पहिला खोल जाते. ये तो सरप्राइज है, ये तो मालूम ही नहीं था ये सारी चीजें भी है. एक मिनट. गुड डे. इसकी मेरे पूकीज लोग को और क्यूटीज लोग को बहुत जरूरत है. बहुत बड़ा टुकड़ा है ये, और मैं बसा आधा खाऊंगा मैं, ऐसा नहीं खाऊंगा मैं. इतना खा के देखूंगा. इस लोग को आधा भी पूरा भी नहीं, मतलब इतना सा भी नहीं खाते. मैं तो इतना खा के देखूंगा. आज जर मी स्मेल केलं ना, माझ्या नाकामध्ये काहीतरी वेगळंच गेलं. इट्स बीन 30 सेकेंड्स. अभी मुझे इसका धीरे धीरे स्वाद चल रहा है. मैंने अभी जस्ट मेरे दिमाग में 30 सेकेंड्स गिने, क्योंकि इसका जो टेस्ट है वो 30 सेकेंड्स बाद अपने को पता चलता है. मैं 30 सेकेंड्स और रुकूंगा, मतलब देखूंगा ये इसका तीखापन का हद कितना है. फिर उसके बाद मैं और एक चिप ट्राई करूंगा. अपन ऐसे ही स्टार्ट कर सकते हैं अभी के लिए फ़िलहाल, क्योंकि शायद मुझे बहुत ज़्यादा हॉट लगेगा. हा जो एक चिप्सचा तुकडा आहे हा मी पूर्ण खाणार आहे, जो उरलेला तुकडा आहे. नो फकिंग 1 2 3 ब्रो. मी जेवढा चावल तेवढी जास्त तिखट लागलं मला. 30 पेक्षा जास्त सेकंड झाले आहेत, थोडं हळूहळू तिखट लागतंय मला. पाणी पिलं पाहिजे अशा टायमाला. हळूहळू तिखट लागतं. लाईक या तिखट तर आहे. ओरिओ खाईल मी अशा टायमाला, कारण त्याचा जो स्पाइसनेस आहे खूप जास्त झाला आहे. आता बघू शकता तुम्ही, खूप लाल झालं.
बहुत तीखा, बहुत तीखा है, बहुत तीखा है। जितना सोचा था ना उससे ज्यादा तीखा है। आइसक्रीम दे दो प्लीज, जल्दी दे दो ना भाई, जल्दी फेंको भाई। थँक्स, कर लेगा, पार्क कर लेगा। प्रथमेश विटेकर फक्त करेल तुमच्यासाठी। बहुत स्पाइसी है भाई, बहुत स्पाइसी है, बहुत स्पाइसी है। कुछ तो ठंडा रखना ही पड़ेगा ब्रो मुंह में। नहीं यार, नहीं खाना था तेरे को, तू है पर कर लेगा मैं, कर लेगा मैं, कर लेगा मैं। आओ God! Oh, Savior, please give me. You can do it, bro. You can do it, bro. Just chill, bro. Just chill. Focus. Oh, another one, bro. Please. भाई कुछ भी कराते भाई, इन लोग के पास पैसा है, पैसा वाले लोग कुछ भी कराते, कसम से कुछ भी कराते। अच्छा हुआ मैं वन साइन नहीं हुआ कभी किसको, वरना D1 जैसा डिश खाना पड़ता मेरे को। माझ्या नेक्स्ट एपिसोड मध्ये तुम्हाला माहिती आहे कोण येणार आहे, सांगतो बरं, सांगतो हा। एक दिग्गज व्यक्ती, स्ट्रीट ओजी हसलर, एक पॉलिटिक पोएट, MC अस्तित्व, ठीक है, MC अस्तित्व नेक्स्ट एपिसोड मध्ये मी तुमच्यासाठी आना। सी बीइंग ऑनेस्ट, इस चिप मैंने पूरा खाया और मुझे बस एक आइसक्रीम लगा इसको ओवरकम करने के लिए। ये गोरे लोग, मीठे लोग नहीं खा पाते इतना सब, तो उन लोग नहीं कर पाते, लेकिन तुम्हारे भाई ने पूरा खाया, मजा डाला। लेकिन आपल्याला सगळं चालतं भाई, सगळं चालतं। माझं ऑनेस्ट रिएक्शन तुम्हाला भेटलं याच्यावरती काय ते, अजून थोडं मला तिखट वाटतं, पण मी पाणी पिऊन ते तिखट कमी करू शकतो, ओव्हरकम करू शकतो। पॉडकास्ट होत राहील। अब पेन आला पेन आला। ओके, सो हा पेन, हा लिहायचा पेन, हा रसलनी कधी वापरला नाही कारण त्याला लिहिता येत नाही। हा पेन ज्याच्याने मी गाणी लिहितो, रॅप लिहितो आणि माझ्या आतमधल्या गोष्टी लिहितो, त्या बाहेर येत नाहीत। येतील एक दिवस, रोज सकाळी येतात बाहेर। येस, येतात, हवे तोडून जातात। रसू तुला रॅपिंगचं क्षेत्र संपवा आता. गणपती beatboxing संपले, मध्ये कर ना गणपती संपले। पाहिजे ते तुला माहिती आहे, आम्ही शाळेत वाजवतो, मी पण बीट होतो। बॉक्सिंग कर चल। सेम, नाहीतर मग तुला मी रॅपर बोलणार नाही। मी रॅपर आहेच नाही, प्रोडक्शन करतो। हा, चल बीट बॉक्सिंग कर चल। सेम इज धनका दत्तक सेम आला पाहिजे भाई। वैसा तो मुश्किल है रे। करके देख, तू ट्राई कर, तेरे से होता है तो। अपन पेन पैड खेलते हैं, बेंच शॉट बेल्ट दे दिया, देख। बाकी पब्लिक को तो मालूम है भाई, सब लोग ने बचपन में गेम खेला है। अरे सबका बचपन का स्कूल का गेम है। मैं खेला था, किस पे खेला था? बेंच पे। बेंच पे भाई। तो बेल्ट दे दिया। इतना लंबा मारने का प्रोडक्शन Shit, भाई, कसम से पैसा है प्रोडक्शन में, पैसा है। लेट्स गो। कसम से भाई, देख ना, तेरे पास तो एक तकिया भी है, तू वैसे भी देरी सोता है, तेरे को मालूम है। देख ब्रो, करियर तो मेरा भी नहीं चल रहा है, पैसा मिल रहा है तो खेलना पड़ेगा। अभी जो सुनने मिल, मैं भी भाई प्रोडक्शन करके कंटाल गया करके तेरे साथ बैठा हूँ। आजा, कैरम नहीं खेलायचं तेरे को पेन तो फाइट। पहले इसमें बाहर फेंकूंगा। चल हाँ, देख बाहर उधर फेंक से गया। खेल सकता है, तू कूद जाएगा, देख। इसको हिलाओ क्या थोड़ा सा, ऐसा एम लगाता हूँ तेरे को। चीटिंग। देखा, तेरे आसपास तो आया मैं। अभी जान नहीं है तेरे में, अभी देख तेरे को बाहर फेंकता हूँ मैं। मस्त मस्त। देखा अपनी जिंदगी कैसी म्हणून है। म्हणता एकाच आए भी साथ में और जाएंगे भी साथ में। तू जा, मैं नहीं जाऊंगा। हट। तेरा भाई, ओ फक, पॉइंट झाले आहे 1-0 1-0 आणि ते आता वाढतच राहणार आहेत खेळा। चल खत्म ना। अरे तेरा कौन सा है? अरे पण तेरा कौन सा है, पहिले चेक कर। रे माझा पक्का पक्का, म्हणजे तुझ्या भावाची नजर हटत ना। ठीक है। ओ शिट, लावून दे रसल, मार मस्त हागला एकदम प्यारा। चल, ओ शिट, दोनों गए।
भाई जान इतना ही लगा जितना जरूरत है, तेरे में पहले ही जान नहीं है, नहीं है। आप मेरी आधी जान तो ये लेके बेटा हाँ। मेरी जान। चल ओके 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 रसल, ओके पण नाही, जानत नाही तुझ्यामध्ये, तू मला म्हणतो जान जान. ओ शिट, दिस इज माइन. मी परत फेल झालोय मित्रांनो, जसं तुम्ही बघू 2-0. शकता. माझ्या इसलिए बोल रहा हूँ आयुष्यामध्ये जान उतना ही fail. लगा जितना जरूरत है. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता येऊन झालेला आहे. तर यापुढे आपण दुसऱ्या सुरुवात करूया, काय बोलतो? चल परत आपण रेग्युलर आपल्या गेम वरती येऊया. आपण जो गेम खेळत होतो त्या गेमच्या. अरे मी नाही, एक टाइम बोललास तरी चालेल. पुण्याच आहेस? नाही आहे असं ओळखतात अरे लोकं. पुणे से याद आया मेरे को, हा पुणे से याद आया मेरे को, पुणे से याद आया मेरे को, एक पुणे से याद आया मेरे को. कार्तिक गणेश मित्रांनो, खरात एक डायलॉग आहे मित्रांनो, पुण्याचा. पुण्यासाठी आहे, पुण्याचा नाही. ओके द नंबर ऑफ डेज यू स्टे Stay इन in- पुणे यू गेट डबल द बॉडी काउंट. एव्हरीवन, तुम्हाला कळला असेल हा जोक? तुला कळला? मराठीत Yes. सांगू नको. तर म्हणजे मित्रांनो, तुला सांगता येत नाही. अजून एक तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक जोक होता खाली. बायको अं, कशी 4 चौघात उठून दिसली पाहिजे 4 लोकांचा. उठवणारी नको. तर मित्रांनो, बायको म्हणजे काय? रसेल, बायको म्हणजे काय तुला माहित आहे? म्हणजे बायको, बायको हम्म. म्हणजे काय? म्हणजे असं बघ, गर्लफ्रेंड वेगळी, गर्लफ्रेंड तीच गर्लफ्रेंड लग्न झाल्यावर तुझी बायको होते. गर्लफ्रेंड वेगळी, साईड चिक वेगळी, बायको वेगळी. बाय मी नाही एवढं करत. आता ह्याच्या आधी माझ्या तुझी जी नशिबात girlfriend- माझ्या नशिबात आता बघ, नाहीये. आता ह्याच्या आधी जी ह्याची गर्लफ्रेंड होती, तुझी गर्लफ्रेंड होती, एक गर्लफ्रेंड होती ना, नाही मग तू लहानपणापासून नाही 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 मग? नाही नाही. ते सगळे भिंतीला सवय. लागतं. ती सगळी सवयच नाही. सवयच नाही. म्हणजे तू अजूनपर्यंत एकदा पण हलवला नाही. काय बेसिकली याला बोलायचंय की आणि अजूनपर्यंत एकदा नाही, पण तसं हलवला नाही. तसं नाही म्हणजे काय? मग अरे भाई हे सगळे क्वेश्चन नाही. आपला पॉडकास्ट कशाचा आहे? भाई हे बघ, एक गरज आहे, गरज आहे, ती सामान्य माणसाची गरज आहे. गरज आहे भाई. आपण आता जसं तू- सामान्य माणूस नाहीये. जसं तू सकाळी उठून हागायला जातोय, तुझी गरज आहे. तसं भाई 2 दिवसातून एकदा हलवणं भाई माझी गरज आहे. दे हलवून. तुला बोललो बघ मित्रा, बक्षोदी नंतर कर, आधी गेम खेळला चल. चल 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 चल. भाई खाली बघून नाही जरा. यस. लोकांचे पिना बिना पडलेले असतील भाई बजेट मध्ये, बाय. कव्हर पैसा बहुत है पण पैसा बहुत है. पैसा होते, यही तो. खाने वाली की मौत है. यस. चल गेम खेळूया सोबत. बरं लेट्स गो. ठीक आहे. सरळ. अरे कधी आयुष्य तुझं सरळ डाव लागत नाही बघ. हा, बघ बघ. सरळ आलाय बघ तुझा भाव हळूहळू. आता तो बघ तुझा भाऊ. नाही रे एवढा लांब. अरे आपला बरा होता रे, टेबल मधून मुश्किल आहे जाणं. आता तू असा शॉट बघितलाय कधी? असा 30 डिग्री देतो बघ. आता तुला इथून असं फिरून जातो. ते तुझं 30 झाल्यावरती होतं रे, आता नाही. गाइस थोड़ा कैलकुलेशन में guys, वो तेरा हमेशा होता है. पर आप देख सकते हो इसका भी हो गया. तो ऐसा मारो तेरे को, कैसा भी मार बोलते हो बोलो भाई. पर ऐसा पॉइंट्स बढ़ाते रे बस. चल. तर तुम्ही 3-0. बघू शकता भाई, आयुष्यात फक्त पडलेलो आहे मी. यस. फक्त आणि पडलेलो आहे आडनाव मी. तुझं काय? कुठेकर. आणि सेम हा पेन जसा मी उचलला तसा आईने मला प्रत्येक टायमाला उचललाय. मित्रांनो, आई म्हणजे काय मित्रांनो? रसिको. आई क्या है रसिको? आई मतलब क्या है रसिको? रसिको आई आई क्या है रसिको? आई. तू बघितले का? चला हास्य जत्रा बघतो का भाई? भाई कोण आहे नाव तुझ्या नीट favorite? घ्या, नाहीतर आपल्याला बाहेर विचार कर मग. हा. आणि काही लोक तर इथंच आहेत, मग तर काय होईल लक्षात ठेव. बघतो बघा मारून कसा हास्य जत्रा बोललं मी अब भी टिक करके देता हूँ वीडियो.
चला ठीक पुढे आहे असे हा. खूप हस्ती आहेत आपल्या समोर. आपण गेम खेळूया. आपण कशाला गेम खेळता खेळता आपण बोलूया. भाई- आपणच मोठे भाई, आपल्यावर मोठे कोण आहेच नाही तसं. चला, आपण हम्म, गेम खेळूया. बरोबर. हा बघ मोठा. फुल प्यार से मारा है तेरे को. आला ना भाई गाली. ठीक आहे ना 3-1 आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी काही न करता मी रसेलची आयुष्यात पण अशाच गोष्टी होतात कधी कधी. तुम्ही काहीही नाही करत पण तुमचा बॉस तरीही मला boss नाहीये इथे. तर तुम्ही बघू शकता. म्हणून बोलतो चष्मा काढून बघत जा कधी. तर मित्रांनो ह्याच्यावरून आपल्याला काय शिक भेटते मित्रांनो, ह्याच्यावरून आपल्याला मारून घ्यायची. आपण थोडा वेळ हा गेम चालू ठेवूया. कारण आमच्याकडे बोलायला काय नाही. बोलायला काय आहे नाही आपल्याकडे. बोलायला खूप गोष्टी आहेत भाई. याच्यासोबत मी खूप गोष्टी अजून पुढे डिस्कस सुद्धा करणार आहे भाई. खूप गोष्टी अजून तुम्हाला सांगायच्या सुद्धा आहेत आमच्या पर्सनल लाईफ मध्ये, ज्या तुम्हाला नाही ऐकायच्या तरी आम्ही तुम्हाला सांगणार भाई. कारण ऐकावं लागेल. हे सगळं माझ्या गळ्यावर आहे. ठीक आहे गळ्यावर आहे भाई. तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्ही ऐका. तुम्हाला मजा येईल या सगळ्या गोष्टींमध्ये. आम्ही खूप हसत खेळत या सगळ्या गोष्टी करतो. आमच्या कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा खूप लोक आहेत. आमच्या कॅमेरा समोर आम्ही दोघं खूप असे सध्याला 3 लोक आहेत. दिग्गज व्यक्ती आहोत आम्ही तुमच्या समोर. लाईक ब्रो माझी ऑडियन्स आहे ना मला नेहमी विचारते भाई तुझं नवीन गाणं कधी येणार, आणि 2 तुझं नवीन गाणं कधी येणार. आणि माझ्याकडे पण एकच प्रश्न आहे विचारू तुला. विचार ना. तुझं नवीन गाणं कधी येणार? कधी येणार? अरे काम करशील, गाणं बनवशील तर गाणं येणार. माझी ऑडियन्स मला नेहमी विचारते की तुझं पहिलं गाणं कधी येणार, दुसरं गाणं कधी येणार. मला तुला विचारायचं, तू एका पायावर धावतो का रे? चल जसं हा सगळ्यांचा प्रश्न आहे माझा की माझी लाईक माझं गाणं कधी येणार, माझं लाईक दुसरं गाणं कधी येणार. तू सुद्धा मला असं विचारलंस की तर रसल तू एका पायावर चालतो का रे कधी? कधी असं एक असा वरती पाय ठेवून असा कधी मनात आलं तुझ्या करायचं? कारण माझं आडनाव उटेकर नाही. एल जनरेशन आहे भाई. एल जनरेशन आहे भाई. एल जनरेशन नाही जेनजी नाही आपण. मी पण 2001. लोगों को ना मेरे को एक ही चीज पूछनी है भाई. अगर हमारे समय पे और इतनी सी उम्र में अगर हमारे पास फोन रहता तो भाई कितना भाई, बड़ा चीज था. हम लोग आज बहुत कुछ चीजें कर लेते. आज और लाइक तुमको मालूम है अगर बहुत बड़ा चीज करता भाई मैं, बहुत बड़ा लाइक जाते आपण भाई, खेळते पेन से. नहीं मतलब क्या सीन है मालूम है. अगर इन लोग के हाथ में भाई, फोन था इन लोग ने भाई. नहीं. सुनो ना आपण पेन फाइट खेलते खेलते नहीं, बोलते like, चलो लेट्स. बड़ा आदमी लाइक नहीं मालूम है बट पहिला पेन मतलब फाइट खेलते. 13 की उम्र में फोन देखना था भाई मेरे को. मैं नहीं देख पाया भाई. तू समझ रहा है वो तो नोकिया के मोबाइल में क्या दिखता था? वो भाई फोटो दिखते थे भाई. वो फोटो में मजा नहीं ठीक आता था है भाई. ठीक है ठीक. वो मेरा तो दे सर्च करके उसका मिल रहा है क्या. वो साड़ी इधर है वो इधर है. अरे रे 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 एआई शीट. ये वो टाइम पे एआई शीट. चला ओके आता कसा गेम आलाय मस्त आला ना भाऊ. आला. चला अगेन 4-1. अगेन मित्रांनो, अगेन मी पडलो आहे मित्रांनो. अगेन झालाय मित्रांनो. Again माझा लॉस. अगेन ह्याच्यासारखा माणूस मला कसा हरवू शकतो मला कळत नाही. पण अगेन सगळ्या गोष्टी होत राहतील. काय होतो रस्त्यात. येस. आपली गाण मारणं चालू राहिलं पाहिजे भाई. बघ मला माझा शो चालवायचा आहे, तुला तुझं करिअर. मला पोट चालवायचं माझा अजून. हा तुला माझ्याकडे यावं लागेल आणि मला ऑब्विसली तुझ्यासोबत चालावं लागेल. कारण भाई तू नाहीस तर मला कोणीही नाही. कारण सेलिब्रिटी म्हणून मी फक्त माझ्या मित्रांना असंच मानतो की माझे मित्र पहिले माझ्यासाठी सेलिब्रिटी आहेत. कारण आपण आपल्या मित्रांसोबत आधीपासून जसं राहतो तसंच राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर खेळ खेळ ऐकतोय खेळ खेळ. चल चल. हा, चल. याचेच पैसे भेटतात भाई आपल्याला. हो शेट. पैसे भेटतात म्हणून हारत बसू नको सारखा. अरे हार जीत होते रे ते भाषा.
थोड्या मोठ्या टेबलवर मी स्नूकर खेळलो होतो. अरे, सेट सेट को फोन लगा. यार 4 बॉल रख देता है, काय पेन से खेल लेता मैं पूल भाई. भाई. टीवी देख लो. चल मला भाई, हे नाही. खेलतो रे मित्रा. पण बक्षोदी रुकनी नहीं चाहिए ना. खेलो. फायनली मित्रांनो आम्हाला शिरे शी 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 अभी शी तुम्हाके बालू सॉरी आम्ही तुम्हाके भोका चोदा. अभी कैसा दिया. अभी जैसा भी दिया तो भी अभी तक 4-2 ही चल रहा है बा. वेट चल वेट बच्चे मत दे, एक ही शॉट में बाहर. ले चल चल. कभी कभी ना मैं खुद को भगवान मानता है. जो तू नहीं है बाप का. बाप का दादा का सबका बदला. यस. वैसे कभी मिमिक्री किया है तू म्यूजिक में आके, लाइक म्यूजिक में किसकी मिमिक्री. म्यूजिक कर रहा है ना. हाँ तो म्यूजिक ही कर रहा हूँ. जैसे हम लोग सोनू निगम हाँ. या फिर किसी रैपर नहीं, लोग नहीं, का, नहीं, like नहीं, ऐसा आवाज नहीं भाई. निकालते हैं. नहीं भाई. मतलब तो तू ऐसा किसी का म्यूजिक उठा के चोरी करता है क्या बेसिकली. मैं बता रहा हूँ तो म्यूजिक चुराता है ना वो कि नहीं, वो बता पब्लिक को. दूसरे का म्यूजिक ऐसा मतलब अभी नया वाला तो दूसरे का म्यूजिक नहीं चुरा था. पण ओल्ड स्कूल सैम्पलिंग अपने को पसंद है. स्कूल सबको पसंद है. यस. सैम्पलिंग करना पसंद है अपने वो को. तो सबको पसंद है. बेसिक मुद्दा ये है कि तेरे को कॉल आ रहा है. नहीं आ रहे कॉल. अरे इधर देख, कॉल आ रहा है. ठीक है. किसका फोन है. अरे का किसी का छोड़ ना. अच्छा. वासिम भाई. अरे वो नहीं, नहीं. पैसे लिए ना इसने. भाई का फोन है. Yes. हेलो. वसूली वाला. अरे भाई वो 500 रुपए का भेज रहे हो. वसूली वाला. ए भाई इतना पैसा नहीं मांगता मैं. वो भेज रहे हो मतलब वो सामने से बोल रहा है कि नहीं कब रे, भेज रहे इसको हो. खाली 50 लगता है. मेरे को तो 50 लगता है, तेरे को 25 लगता है बनता है. ठीक है ना, कम जितना कम मांगू उतना ज्यादा देंगे. अभी तो 50 मांगेगा तो कोई नहीं देगा. 25 में आधा क्या है. अरे कुछ भी विमल. नहीं भाई. अभी देख 25 रुपए में विमल. मैं क्या क्या कर सकता हूँ. सुनो मेरे पास 15 का वड़ा पाव, 10 का चाय, खत्म. 10 में चाय तो पीता नहीं भाई. तो पहली बात तो. बाहर और मैं क्या पिया सिगरेट अभी? पीता नहीं भाई. और मेरे को किसी तो नशे सिगरेट की- कौन पीता है. मैं भी नहीं मेरे पीता. को लाइक किसी ऐसे नशे की आदत नहीं है. मैं लाइक व्यसन मुक्त चश्मा तो हूँ. उतार. मैं गाइस देख सकते हो आप, मैं मेरी आंखों में मैं व्यसन मुक्त हूँ गाइस. मेरे आंखों में देख. सच्ची. इसकी आंखों गाइस, लेकिन मेरी आंखों में आप देख सकते हो मैं व्यसन मुक्त हूँ. अरे मैं व्यसन किसी भी- व्यसन. व्यसन मुक्त हूँ मैं किसी भी चीज मराठी का- नीट नीट. चल चष्मा घाल आता. शांत मराठी बोल. भाई मी कुठल्याही गोष्टीचा नशा करत नाही भाई. मला ओके. नशे विना जिंदगी जगायला आवडतं भाई. कॅमेराच्या मागे. कॅमेराच्या बरं कॅमेराच्या मागे. तर मग कॅमेराच्या पुढे. गेम खेळूया. चल. यस. किती वेळ सर हा गेम खेळायचा आहे मला. सर ब्रेक भेटेल. सर किती वेळ हा असा गेम खेळू सर. अरे बोला किती वेळ खेळायचा आहे. म्हणजे जे पैसे भेटले ना आपल्याला, आता काय साईन तर केलंय. खेलना करावं पडेगा लागेल. खेलना पडेगा. चल. त्याच्यामुळे इथे साईन 200 रुपयासाठी काय काय करावं लागतं भाई. ओ शिट, तेरे को वापस देने वाला था. वन साइड एक फाइट डाउन सीधा 2 फाइट कब्रिस्तान. बोना फिर भी बोना रहता है, खड़ा चाहे रे, वो पर्वत खड़ा की रे. शिखर पे हो. खड़ा रे. हाइट देख मेरा, खड़ा रे. ठीक है ये देख हाइट देख. लो टोपी गया. निकाल ना. टोपी की है. हाँ अभी हाइट देख. कैसा है हाइट मेरा. मेरा बड़ा है ना म्हणता है. हाँ मतलब हाँ म्हणता है. उतारेगा तो पता चलेगा. अरे ये रसल ऐसा. हम लोग कैसे बड़े होते हैं, हम लोग ऐसे बड़े होते हैं. ये ऐसा बड़ा होता है. ये गलत बात है. ऐसा बड़ा है देख में. नहीं रे, हाइट तो सेम है. किसका हाइट. हाइट सेम है इसकी. अरे मैं पेन की बात कर रहा था बंटा. बोना फिर भी बोना अच्छा, होता ऐसा? है, चाहे वो पर्वत की शिखर पे हो. किसका बड़ा है हाइट की. यस यस हाइट हाइट हाइट. क्या क्या बाकी करना चीज के बारे में हम इधर ही रख. सॉरी. तर मित्रांनो गेमची आहे अशी जवळची. रिवर्स. मारू तुला आता तिथे. आहा, कैसा मारू. ले मार. कसं मारलं दाखव एकदा पुन्हा. बघितलं तुझ्या भावाने कशी कंटाळली. आता इकडे कॅरम होतं. म्हणूनच तुला मारायला देतो दरवेळेला. कॅरम होतं ना भाई, 4 पंक्त्या अशा मारल्या असत्या. इथून तिथून अशा बाहेर निघाल्या.
एक ब्रेक टाइम. सेगमेंटला एंड करूया या सगळ्या गोष्टी संपवून आणि रसलला सुद्धा इथूनच लांबूनच बाय करूया, कारण ते आधीच निघून गेले, कारण त्यांना आधीच वडाळ्याला जायचं होतं आणि त्यांची शेवटची ट्रेन होती. एंड करायच्या आधी मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. मी जॉईंट फॅमिली सोबत जी छेडखानी केली आहे यूट्यूब चॅनल खोलून, त्याच्यावरती मी वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतो अशा सगळ्या पद्धतीने, जे तुम्ही आता बघाल. आणि अजून मी खूप पुढे मोठे मोठे लोक आणणार आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला त्या गोष्टी आवडतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा जॉईंट फॅमिली. माझ्या एक मराठी GC मध्ये ॲड व्हा, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाचे वेगवेगळी लोक, पोरं, लहान मोठी सगळ्या लोकांसोबत डायरेक्ट टच होईल तुमचा, बोलू शकता तुम्ही. आजच्या या सेगमेंटला आणि आजच्या या शोला एंड करतो. माझं नाव प्रथमेश होतेकर. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येईल नवीन शो, द जॉइंट फैमिली शो. लेकिन भाई ये बहुत तीखा है भाई. तुम्हारे भाई ने खाया और उतना आते आते ना ChatGPT किया कि कितने टाइम में मेरे को मालूम पड़ेगा कि इसका पेन इतना होता है. 1 मिनट के बाद मुझे थोड़ा हीट हुआ, ज़्यादा हीट हुआ, मतलब नॉर्मल स्पाइस से थोड़ा ज़्यादा हीट हुआ. बट मैंने उतना स्पाइसी खाया और मेरी मॉम उतना स्पाइसी बनाती है तो ठीक है. फिर उसके बाद जो जोलो चिप्स वाला सीन था ना भाई, उसको तो बोला मत, मेरा स्पेक दो ना, मैं रील के लिए कंटेंट बना डालता हूँ. तुम फेंक क्या रहे हो, आपका ही पैसा है. काय ब्रो.